हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 6 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी होता. अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अर्णवने चक्क ईश्वरीसाठी एक हॉलिडे होम बांधायचं ठरवलं, पण मामीने हे ऐकलं आणि जाऊन अंजलीचे कान भरले की अंजली, अर्णव हा ईश्वरीसाठी काही बाही करतोय, तिच्यासाठी हॉलिडे होम बांधतोय, तिच्यासाठी नवीन ब्रँड लॉन्च करतोय. आता लवकरच ईश्वरी या घराचा बिझनेसचा ताबा घेईल आणि आपल्याला घराबाहेर काढेल. त्यामुळे अंजली खूप चिडली आणि मग जेव्हा शिर्के हा सगळी बिलं पास करायला आला तेव्हा या बिलांमध्ये ईश्वरीच्या क्लाउड किचनची सुद्धा बिलं होती. हे पाहून अंजली खूप चिडली आणि अंजलीने चक्क अर्णव आणि ईश्वरीला ठणकावून सांगितलंय तिच्या क्लाउड किचनची बिलं मी पास करणार नाही आणि अंजलीने ही बिलं फाडून ईश्वरीच्या तोंडावर फेकलीत. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव खूप चिडले आहेत. मग अर्णव अंजलीचे हे सगळे अधिकार काढून घेणार का हे पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांजवळ असतात. ईश्वरीने अर्णवच्या गालावर पापी दिलेली असते, त्यामुळे दोघे खूप लाजतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मी ते. अर्णव विचारतो, व्हॉट मिस इंदोर, मी ते काय? ईश्वरी म्हणते, सर मी ते आनंदाच्या भरात. अर्णव विचारतो, आनंदाच्या भरात काय? ईश्वरी खूप लाजते आणि म्हणते, आनंदाच्या भरात मी ती पापी दिली. अर्णव चिडून म्हणतो, पापी दिली? व्हॉट पापी दिली मिस इंदोर, हे काय केलंस तू? तेवढ्यात ईश्वरीला दिसतं की अर्णवने गालावरचा लिपस्टिकचा डाग पुसलाय. त्यामुळे ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, सर तुम्ही हे काय केलं? तुम्ही जे हे केलंय ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. अर्णव विचारतो, मी काय केलंय? ईश्वरी म्हणते, मी आनंदाच्या भरात तुमच्या गालावर पापी दिली आणि तुम्ही लिपस्टिकचा डाग लगेच पुसून टाकला. तुम्हाला काय 1 मिनिटं सुद्धा राहू देता येत नव्हता का? तुमच्या गालाला काय ॲलर्जी झाली असती का तो लिपस्टिकचा डाग राहिला असता तर? अर्णव चिडून विचारतो, ॲलर्जी? व्हॉट ॲलर्जी? काय बोलतेस तू? ईश्वरी चिडून म्हणते, योग्य तेच बोलते मी. आता माझा तुमच्यावर एवढा सुद्धा हक्क नाहीये का की मी आनंदाच्या भरात तुमच्या गालावर पापी देऊ शकत नाही? अर्णव चिडून विचारतो, व्हॉट पापी? काय बोलतेस लहान मुलीसारखी? ईश्वरी म्हणते, लहान मुलीसारखी नाही, तुमच्या बायकोसारखी बोलते मी. बायको आहे मी तुमची. प्रेमाने तुमच्या गालावर पापी दिली तर थोड्या वेळ राहू द्यायची ना, पण तुम्ही लगेच पुसून टाकली. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर तुला काही कळतंय का? आज ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चचा कार्यक्रम होता. सगळे मीडियावाले तेथे होते. बरं झालं सगळे निघून गेले होते, नाहीतर आज न्यूजपेपरमध्ये बातमीच आली असती. ईश्वरी चिडून म्हणते, आली असती तर आली असती, काय फरक पडला असता? तुमची बायको आहे मी, तुमच्या गालावर पापी देऊ शकते. अर्णव म्हणतो, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? बिझनेस फंक्शन होतं, काय पर्सनल रोमॅन्टिक फंक्शन नव्हतं. ईश्वरी विचारते, वा सर वा, खरंच म्हणजे तुम्हाला बिझनेस महत्त्वाचा आहे पण तुम्हाला तुमची बायको महत्त्वाची नाहीये. अर्णव चिडून म्हणतो, नुसती बडबड 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 करत राहतेस. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी ना तुमच्याशी बोलणारच नाहीये. तुम्हाला माझी पापी नकोय, मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं नाहीये. असं म्हणून ईश्वरी ही अर्णवशी अबोला धरते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. ईश्वरी तेथून निघून जाते. अर्णव हा खुश असतो, स्माईल करतो. त्याला हे भांडण सुद्धा आवडत असतं. आणि इकडे सुप्रिया आणि नम्रता एकत्र असतात. तेथे शुभू सुद्धा बसलेला असतो. सुप्रिया म्हणते, नमू खरंच थोडक्यात भागलं. आकाशला जास्त लागलं असतं ना तर प्रॉब्लेम झाला असता. मग शुभू सुद्धा नाटक करतो, कोण आहे काय माहीत तो माथे फिरू, मला सापडला ना त्याला मी सोडणार नाहीये. आपल्या आकाशला मारलंय त्याने. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि सांगतो, चांगली झोप झाली आहे माझी. तर नम्रता म्हणते, सर तुम्ही लवकर उठलात, अजून थोड्या वेळ झोपायला हवं होतं ना. तर आकाश सांगतो, नाही नाही झाली माझी झोप, आता मी घरी जातो. तर शुभू त्याला म्हणतो, चल मी तुला घरी सोडतो. नम्रता म्हणते, नाही नाही आकाश सर, मी तुम्हाला घरी सोडते. आकाश म्हणतो, कुणीच यायचं नाहीये, मी जाईल माझा. तर शुभू म्हणतो, असं कसं, तू चल माझ्याबरोबर. तो माथे फिरू रस्त्यात सापडला ना तर आपण त्याला चांगलंच धुवून काढूया. तर सुप्रिया म्हणते, ए बाबा आता जेवढं झालं ना तेवढं बस झालं, आता काही मारामाऱ्या करू नका. शुभू म्हणतो, ठीक आहे काकूसाहेब, मी काही भांडण करणार नाही. आकाश मी हेल्मेट घेऊन येतो. असं म्हणून शुभू जातो. तोपर्यंत नम्रता आकाशला बसायला सांगते आणि सुप्रिया विचार करते, शुभू खरंच किती चांगला आहे. या दोघांमध्ये इतके वाद झाले तरीसुद्धा आज शुभू आकाशसाठी उभा राहिला, त्याला घरी सोडायला जातोय. खरंच तो मनात काही ठेवत नाही. शुभू किती चांगला आहे असा विचार सुप्रिया करते. आणि इकडे वल्लरी ही रागारागाने आपल्या बेडरूममध्ये येते आणि चिडून म्हणते,
काय ते फंक्शन, काय ती दरिद्री मुलं, काय ते कौतुक, मला आहे ना बिलकुल आवडलेलं नाही आहे. तेवढ्यात मामा रूममध्ये येतो. वल्लरी चिडून म्हणते, आजपर्यंत स्वस्तिक फॅशनचा इतका बेकार इव्हेंट कधीच झाला नव्हता. तर मामा म्हणतो, आजपर्यंत स्वस्तिक इव्हेंटचा इतका छान इव्हेंट कधीच झाला नव्हता. वल्लरी त्यांच्याकडे रागारागाने पाहते. तर मामा म्हणतो, वल्लरी, पहिली गोष्ट म्हणजे हा स्वास्तिक फॅशनचा इव्हेंट नव्हता, हा आहे ना ईश्वरी फॅब्रिकचा इव्हेंट होता. मामी चिडून म्हणते, आले ईश्वरी आणि अर्णवचे वकील आले, तरी मला असं वाटलं तुम्ही त्यांची बाजू अजून का घेतली नाही. तुम्हाला त्यांची बाजू का घ्यायची असते हो, एवढं काय त्यांच्या मागे मागे करायचं असतं. मामा विचारतो, मी तुला विचारतो, तुला ईश्वरीचा एवढा राग का येतो. मामी चिडून म्हणते, कारण जेव्हापासून ती या घरात लग्न करून आली आहे ना, फक्त वाईटच करते आणि ती आपला बिझनेस, आपलं घर हे सगळं आपल्या घशात घालायला आली आहे, त्यामुळे मला तिचा राग येतो. मामा चिडून म्हणतो, अगं बाई, असं काहीच नाही आहे, ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे, तुला तिचा चांगुलपणा दिसत नाही. मामी चिडून म्हणते, मला तिचा खरेपणा दिसतो की ती खरी कशी कपटी कारस्थानी आहे, गोगल गाय पोटात पाय आहे. मामा चिडून म्हणतो, वल्लरी, हे अति होते बरं का. तर वल्लरी म्हणते, तुम्हाला कळत नाहीये. मामा चिडून म्हणतो, बस झालं, तुझ्याशी ना वाद घालून काही फायदा नाहीये. तर मामी म्हणते, मला तर लग्नापासून हे कळलंय, तुमच्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. कारण तुम्हाला माणसंच ओळखता येत नाही, कोण कसं आहे कोण कसं आहे तेच कळत नाही, स्वतःचा फायदा कळत नाही, फक्त दुसऱ्यासाठी आयुष्य वाहून दिलेला माणूस आहात तुम्ही. मामा म्हणतो, तुझ्याशी ना बोलूनच फायदा नाही आहे. आणि तुला ईश्वरीचा एवढा राग का येतो, का तू त्या पुरीला इतका त्रास देते. तर वल्लरी चिडून म्हणते, कारण तिने आणि तिच्या आईने आपल्या कुटुंबाबद्दल जे काही केलंय ना, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मामा चिडून म्हणतो, त्यांनी असं काहीच केलेलं नाही आहे, त्यांच्यावरचे कोणतेच आरोप सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे असे आरोप लावायचे नाहीत. तुझ्याकडे काही पुरावे आहेत का, असतील तर ते समोर ठेव. मामी विचारते, तुम्हाला एवढा विश्वास का की त्या मायलेकीने काहीच केलं नाही आहे, तुम्हाला काही वेगळं माहिती आहे का. तर मामा म्हणतो, हो, मला काहीतरी वेगळं माहिती आहे. मामी चांगलीच घाबरते आणि विचारते, काय. तर मामा म्हणतो, चांगुलपणा, मला त्यांचा चांगुलपणा माहिती आहे, त्या दोघी खूप चांगल्या आहेत आणि असं कटकारस्थान कधीच करू शकत नाही. पण तुला त्यांचा चांगुलपणा एकतर दिसत नाही, किंवा मग दिसून सुद्धा तू तो पाहत नाही, कारण ती पाहण्याची तुझ्या क्षमताच नाही आहे. असं म्हणून मामा रागारागाने निघून जातो. मामीला खूप राग येतो की हा माणूस कधीच सुधारणार नाही. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात आणि अर्णव फोनवर बोलत असतो. ईश्वरीला तिची औषधं आणि गोळ्या घ्यायच्या असतात. ईश्वरी ही तिचं जे औषध असतं ती बाटली हातात घेते, परंतु तिचा हात एक फ्रॅक्चर आहे, त्यामुळे फक्त एका हाताने तिला या बाटलीचं जे झाकण असतं ते काही उघडता येत नाही. अर्णवचं फोनवर बोलणं होतं आणि तो लॅपटॉप घेऊन सोफ्यावर बसतो. अर्णव ईश्वरीकडे पाहतो, त्याला समजतं की ईश्वरीला या औषधाचं झाकण काही उघडता येत नाही आहे, पण तो काहीच बोलत नाही. आणि ईश्वरीने तर कालपासून अर्णवबरोबर अबोला धरलेला असतो, कारण अर्णवने तिच्या गालावरची पप्पी पुसून टाकली होती, त्यामुळे ती चिडलेली असते. अर्णव तिच्याकडे चोरून चोरून पाहत असतो. ईश्वरी आता हे झाकण कसं उघडू असा विचार करत असते. एका हाताने उघडण्याचा प्रयत्न करते, मग आपला जो बँडेजवाला हात आहे त्या हाताने उघडण्याचा प्रयत्न करते, पण ईश्वरीला ते काही जमत नाही. अर्णव हे सगळं पाहत असतो आणि मग शेवटी ईश्वरी ही चक्क दाताने हे झाकण उघडण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो, व्हॉट, आहे ना मी येथे, सांगायचं ना मला. पण ईश्वरी त्याच्यावर चिडलेली असते, रुसलेली असते, त्यामुळे काही बोलत नाही. अर्णव तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, दे इकडे, मी उघडून देतो. तर ईश्वरी त्याला इशारा म्हणते, नाही नाही, मला नाही उघडून घ्यायचं तुमच्याशी, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. पण अर्णव तिच्याकडून जबरदस्तीने हे औषध घेतो, या बाटलीचं झाकण उघडतो आणि ईश्वरीला हे औषध प्यायला देत असतो, पण तो जास्त औषध टाकतो. तर ईश्वरी सगळं इशाऱ्याने बोलत असते, नाही 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 नाही, एवढं नाही, थोडं. अर्णव ते कमी करतो. ईश्वरीची एक लट तिच्या गालांवर आलेली असते, ही लट मागे करतो आणि मग ईश्वरीला हे औषध पाजतो. तर औषध खूप कडू असतं. ईश्वरी म्हणते, पाणी पाणी पाणी, हे सगळं ते इशाऱ्यानेच बोलत असते. अर्णव तिला पाणी प्यायला देतो, तेव्हा कुठे ईश्वरीला बरं वाटतं. अर्णव हे औषध ठेवून देतो. त्यानंतर ईश्वरी त्याला पुन्हा एकदा इशारा करते, गोळी गोळी. अर्णव तिला गोळीही देतो. ईश्वरी पाणी मागते, अर्णव तिला पाणीसुद्धा देतो. आणि मग ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव चिडून म्हणतो, तुझ्या तोंडाला प्लॅस्टर नाही आहे, तू मला थँक्यू म्हणू शकतेस. ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरी जोरात ओढून त्याला थँक्यू म्हणते, त्यामुळे अर्णवसुद्धा चिडतो.
ईश्वरी अर्णवच्या सोफ्यावर जाऊन बसते. अर्णव तिला म्हणतो, मी सिंदूर, काम करायचंय मला, प्रेझेंटेशन बनवायचंय. ईश्वरी चिडून म्हणते, बनवा ना मग, करा काम, तुम्हाला कुणी अडवलंय. अर्णव चिडून म्हणतो, तू माझ्या जागेवर बसलीये, उठ तेथून. ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, वाहो उठते, हा उठते, मी काय हौसेन नव्हते बसले तेथे. ईश्वरी उठून उभी राहते तर अर्णव तिला विचारतो, तू तर माझ्याशी अबोला धरला होता ना, तू माझ्याशी बोलणार नव्हती, चिडली होती माझ्यावर. ईश्वरी म्हणते, चिडणारच ना मग सर, ते माझं पहिलं किस होतं, मी तुम्हाला पहिल्यांदा पापी दिली आणि तुम्ही ती लगेच पुसून टाकली. माझ्यासाठी किती स्पेशल होती ती, पण तुम्हाला हे नाही कळलं, कारण तुमच्यासाठी स्पेशल नव्हती ना, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेमच नाही आहे, त्यामुळे तुम्ही ती लगेच पुसून टाकली. अर्णव म्हणतो, ठीक आहे, कळतंय मला, सॉरी. ईश्वरी चिडून विचारते, सॉरी, फक्त सॉरी. अर्णव विचारतो, मग का आता तुझ्यासाठी कोंबडा बनू का येथे? ईश्वरी म्हणते, बनलं तर चालेल, मला आवडेल मला. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, नुसती बडबड 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 करत राहतेस तू, डोकं खाऊन टाकतेस. ईश्वरी चिडून म्हणते, म्हणून तर तुमच्याशी बोलत नव्हते मी, अबोला धरला होता. तुम्हीच म्हणाला, तुझ्या तोंडाला काही प्लॅस्टर लागलेलं नाहीये, तू माझ्याशी बोलू शकतेस. अर्णव म्हणतो, काय मूर्खपणा केला आणि बोलायला लावलं मी. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी ना आता अबोलाच धरते, बोलतच नाही. अर्णव तिला बाजूला करतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो, आपलं काम सुरू करतो. ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. अर्णव सुद्धा तिच्यावर खूप चिडलेला असतो. या दोघांचं म्हणजे तुझं माझं जमत नाही आणि तुझ्या वाचून कर्मच सुद्धा नाही, अशीच गोष्ट आहे. दुसरीकडे आकाश घरी यायला निघतो. शुभू म्हणतो, चल बस गाडीवर. शुभू गाडीवर बसतो, पण नम्रता आणि आकाशचा रोमांस काही संपत नाही. शुभू हे सगळं त्याच्या बाईकच्या आरशातून पाहत असतो आणि नम्रता आकाशचा हात हातात घेते आणि विचारते, सर तुम्हाला जास्त दुखत नाही आहे ना? घरी गेल्यावर तुम्हाला दुखलं ना तर पेन किलर घ्या बरं का, नाहीतर क्रीम लावा, तुम्हाला बरं वाटेल. आकाश आणि नम्रता एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत हे पाहून शुभूचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. हा सायको खूप चिडतो. आकाश म्हणतो, अगं नमू, मला काहीच झालेलं नाही आहे, टेन्शन घेऊ नको. तर नम्रता म्हणते, सर मला तुमची खरंच खूप काळजी वाटते, किती लागले तुम्हाला? असं म्हणून ती चक्क आकाशच्या हाताची पापी घेते. त्यामुळे शुभू आणखीनच चिडतो आणि मग आकाश हा नम्रताला म्हणतो, अशा भरल्या डोळ्यांनी मला बाय करणारेस का? मग माझी घरी जाण्याची इच्छा कशी होणार? चल स्माईल कर बरं. असं म्हणून आकाश हा नम्रताला जवळ घेतो. हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. त्यामुळे शुभू खूप चिडतो आणि म्हणतो, ए नमेडमे, तो काय सासरी चाललाय का? एवढी सेंटी का होतीयेस? नम्रता चिडते आणि शुभूला मारते. शुभू तू गप्प बस. शुभू म्हणतो, आकाश बस बाबा, नाहीतर ही मला सुद्धा जखमी करेल. आकाश गाडीवर बसतो आणि मग शुभू त्याला घरी सोडायला जातो. नम्रताला आकाशची खूप काळजी वाटत असते आणि मग थोड्याच वेळात आकाश घरी पोहोचतो. ईश्वरी त्याला विचारते, आकाश भाऊजी कुठे होता तुम्ही? सकाळपासून घरी आला नाही. आज ईश्वरी फॅब्रिक्सचं लॉन्च होतं, तुम्हाला माहीत होतं ना, मग तुम्ही का नाही आला? मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आणि तुम्ही तर माझ्या घरी गेला होता ना, माझ्या आईला आणि ताईला घेण्यासाठी, पण त्या दोघीसुद्धा नाही आल्या. त्यांचं कारण मला कळलंय, पण तुमचं काय कारण आहे? तुम्ही का नाही आला? तुम्ही कुठे होता? आकाशला काय बोलावं ते कळतच नाही. तो शांत बसतो. ईश्वरी त्याचा हात पकडते. आकाश जोरात ओढतो. ईश्वरी विचारते, आकाश भाऊजी काय झाले तुमच्या हाताला? एवढं काय लागलंय? आणि ही हळद कुणी लावली? आकाशला काय बोलावं ते कळतच नाही. तो वेदनेने कळवळत असतो. ईश्वरी म्हणते, चला तुम्ही आमच्या रूममध्ये चला. असं म्हणून ईश्वरी त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आणि इकडे सायको शुब्बू हा सुद्धा घरी पोहोचलेला असतो. त्याच्या रूममध्ये असतो आणि सायको शुब्बूला आठवतं, जेव्हा आकाश हा जखमी होऊन घरी आला तेव्हा नम्रताने कशी त्याच्या हाताला हळदीचा लेप लावून दिला, मग त्याला स्वतःच्या हाताने पाणी पाजलं, मग घरी जाताना हे दोघे कसे रोमॅन्टिक झाले होते, कशी एकमेकांना मिठी मारली, हे सगळं शुब्बूला आठवतं. शुब्बू हा स्वतःलाच आरशात पाहतो आणि म्हणतो, एक नंबरचा मूर्ख आहेस तू, काडीची अक्कल नाहीये तुला, मूर्ख कुठला. आज तू इतकी मोठी चूक केली ना, त्यामुळे आकाश आणि नम्रता एकमेकांपासून दूर होण्याऐवजी एकमेकांच्या आणखीन जवळ आले आहेत. मूर्ख कुठला, एवढं साधं काम तुला करता आलं नाही. तू खूप मोठी चूक केली आहे आणि आता तुला या चुकीची शिक्षा भोगावी लागणार. चुकीला माफी नाही. फ्रेंड्स, खरंच शुब्बू आहे ना या मालिकेतला जबरदस्त व्हिलन होणार आहे. तो नक्कीच राजेश आणि त्या वल्लरीला सुद्धा मागे पाडेल यात शंका नाही. असे त्याच्या चेहऱ्यावरचे डेंजर एक्सप्रेशन असतात
आणि मग त्याच्या हातात एक मोठा दांडू असतो आणि या दांडूने तो स्वतःच्याच हातावर जोरजोरात फटके मारतो. शाळेतल्या शिक्षकांनाही मारले नसेल इतक्या जोरजोरात. खरंच एक नंबरचा सायको येतो. स्वतःलाच त्रास करून घेतो. स्वतःच्या शिक्षेची शिक्षा स्वतःलाच करून घेतो. इकडे ईश्वरी आकाशला घेऊन त्यांच्या रूममध्ये येते. आकाशला बसायला सांगते. अर्णव विचारतो, काय झालं आकाश? तर ईश्वरी सांगते, सर त्यांच्या हाताला किती लागले पहा. अर्णव विचारतो, काय झालं सांग मला लवकर, डॉक्टरांकडे जायचंय का? चल. तर आकाश म्हणतो, तुम्ही दोघे शांत व्हा, मला काही झालेलं नाहीये, मी एकदम बरा आहे. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही असा कसा बरा आहे, सांगा सांगा हे सगळं कसं झालं? अर्णव विचारतो, हे सगळं तुला कसं लागलं? तर आकाश सांगतो, मी नम्रताच्या घरी जात होतो तेव्हा एका माथे फिरोने माझ्यावर हल्ला केला, माझ्या हातावर मारलं. शुभ्बू सांगत होता की त्याने अनेक वेळेस असे लोकांवर हल्ले केले आहेत. ईश्वरी विचारते, शुभ्बू सांगत होता? तर आकाश सांगतो, हो, हल्ला झाल्यावर मी नम्रताच्या घरी गेलो होतो, तेथे शुभ्बू होता, त्याने हे सगळं सांगितलं. पण तुम्ही काळजी करू नका, मला काही जास्त लागलेलं नाहीये, मी बरा आहे. तर अर्णव म्हणतो, असा कसा बरा आहे, चल हॉस्पिटलमध्ये. ईश्वरी म्हणते, हो हो, आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचं, नाहीतर ही जखम आणखीन वाढेल बरं का. आकाश म्हणतो, नाही ईश्वरी, बरा आहे मी. तर अर्णव चिडून म्हणतो, नाही, बरा वगैरे काही नाही, त्या ईश्वरीला सुद्धा असंच लागलं होतं, तिने दुर्लक्ष केलं आणि आता प्लॅस्टर झालंय, तुझ्याबरोबर मी होऊ देणार नाही, चल बरं माझ्याबरोबर. असं म्हणून आकाशला अर्णव घेऊन जात असतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, सर काय बोललात तुम्ही? अर्णव विचारतो, काय बोललो? ईश्वरी चिडून म्हणते, नाही तुम्ही बोलला ना, ईश्वरीला मी सांगत होतो पण ईश्वरीने माझं ऐकलं नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी तुमचं ऐकत नाही, मी अशीच आहे का? अर्णव विचारतो, अशीच आहे म्हणजे? मी असं कुठे म्हटलो की तू माझं ऐकलं नाही? ईश्वरी त्याला बोट दाखवून म्हणते, सर खोटं बोलायचं नाही, तुम्ही आत्ताच बोलले. आकाश हात जोरात ओरडणं आ असं नाटक करतो. ईश्वरी आणि अर्णव विचारतात, काय झालं? आकाश म्हणतो, काय नाही झालं, तुमच्या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी मी नाटक केलं. ईश्वरी आणि अर्णव पण काही ऐकत नाही, पुन्हा एका क्षणात भांडण सुरू करतात. ईश्वरी म्हणते, सर पाहिलं का, तुमच्यामुळे आकाश सरांना नाटक करावं लागतंय. अर्णव चिडून म्हणतो, माझ्यामुळे? तू मूर्ख आहेस, माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे त्याला नाटक करावं लागलं. आकाश ओढून म्हणतो, अरे बस करा यार, किती भांडताय दोघे? तर अर्णव म्हणतो, मी नाही भांडते, ही भांडते. ईश्वरी म्हणते, मी सुद्धा नाही भांडते, हे भांडत आहेत माझ्याशी. आकाश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही दोघे एकमेकांशी भांडताय, वहिनी मला एक अँटीसेप्टिक क्रीम देते का, मी लावतो ती हातावर. ईश्वरी म्हणते, हो मी देते लावून. ईश्वरी ही ड्रॉवर उघडत असते. अर्णव चिडून म्हणतो, किती गोंगाट करतेस, हळू कर ना. ईश्वरी चिडून म्हणते, करते, एकाच हाताने करते ना मी. ईश्वरी ही अँटीसेप्टिक क्रीम घेऊन येते आणि आकाशच्या हाताला लावण्याचा प्रयत्न करते. तर अर्णव म्हणतो, पाहिलं का आकाश, आपल्या घरात नवीन डॉक्टर आलाय, आधी हळदीचा लेप लावलाय आणि त्यावर क्रीम लावतीये. ईश्वरी चिडून म्हणते, सर तुम्ही ना माझ्याशी नीट बोलायचं बरं का, मला सगळं माहिती आहे. आकाश डोक्याला हात लावतो. येथे माझं दुखणं राहिलं बाजूला आणि या दोघांचं भांडणच सुरू आहे. अर्णव चिडून म्हणतो, तुझं चुकलंय ना, मग मी तुला तेच सांगत होतो की आधी हळदीचा लेप लावलाय, त्याच्यावर ही क्रीम कशी लावणार, पण तुला ते कळत नाही. ईश्वरी म्हणते, मला सगळं कळतं, तुम्हालाच काही कळत नाही, मी बरोबर लावणार होते. अर्णव म्हणतो, तुझ्याशी बोलूनच फायदा नाहीये. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी सुद्धा त्याच्या मागे मागे जाते. आकाश विचार करतो, अरे देवा, आणि या दोघांचं भांडण पाहून त्याला सुद्धा हसू येतं की हे दोघे कधीच सुधारणार नाहीये. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात. ईश्वरी ही ड्रॉवरमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असते. अर्णववर फोनवर बोलत असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हवंय तर सांग ना, मी मदत करेल ना. ईश्वरी म्हणते, करू शकते मी, तुमच्या मदतीची गरज नाहीये. आणि तेवढ्यात शिर्के एका माणसाला घेऊन तेथे येतो. अर्णव फोन कट करतो. शिर्के सांगतो, सर हे इंजिनियर आहेत, आपल्या हॉलिडे होमचं काम हेच बघणार आहेत. तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि शिर्केचं हे बोलणं ऐकते. वल्लरीला कसं कळतं काय माहीत, पण ती प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचते. आणि ईश्वरी विचारते, सर हॉलिडे होम? तर अर्णव सांगतो, हो मी सिंदूर, मी ना साताऱ्याजवळ एक नवीन हॉलिडे होम बांधतोय, फार्म हाऊस बांधतोय, तेथे आपण सगळे एन्जॉय करायला जाऊ शकतो. ईश्वरीला खूप आनंद होतो. तर वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग हा जो इंजिनियर असतो तो काही डिझाईन्स अर्णवला दाखवतो आणि अर्णवला सांगतो, सर आपण असे अनेक मॉडर्न डिझाईन्स आणले आहेत, तुम्ही यातील सिलेक्ट करा, मग आपण मॉडर्न डिझाईन आणि चांगले प्रोडक्ट वापरून, चांगलं मटेरियल वापरून एक चांगलं हॉलिडे होम बांधूया. तर शिर्के म्हणतो, नाही उगत चांगलं सिमेंट वापरायच्या नादात तुम्ही खर्च वाढू नका.
तर अर्णव म्हणतो, शिर्के हे काय बोलताय तुम्ही? हॉलिडे होम बांधतोय आम्ही, सेफ्टी महत्त्वाची आहे, सिमेंट वर्ल्ड क्लासच असायला पाहिजे. त्यामुळे शिर्केची बोलती बंद होते. आणि वल्लरीने हे सगळं ऐकलेलं असतं. वल्लरी विचार करते, अरे देवा, आता ईश्वरीच्या नावाने फार्म हाऊस, मला हे अंजलीला सांगावंच लागेल, असा विचार करून वल्लरी तेथून पळून जाते. आणि मग शिर्के म्हणतो, ठीक आहे सर, आपण सगळं काही डिस्कस करूया. शिर्के या इंजिनियरला घेऊन निघून जातो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही हॉलिडे होम बांधताय पण का? तर अर्णव सांगतो, आपलं जे जुनं फार्म हाऊस होतं ना, तेथेच हे नवीन हॉलिडे होम आपण बांधतोय. ईश्वरीला खूप आनंद होतो. दोघेही खुश होतात. आणि इकडे वल्लरी ही धावत पळत अंजलीच्या रूममध्ये येते. अंजली विचारते, काय झालं मामी, तू एवढी घाबरलीस का? तर मामी म्हणते, अगं घाबरायलाच पाहिजे, कारण आता सगळं संपणार आहे, आपण रस्त्यावर भीक मागणार आहे. अंजलीला काही कळतच नाही. अंजली म्हणते, मामी शांत हो, काय झालंय मला नीट सांग. तर वल्लरी सांगते, आता तर फक्त त्या अर्णवने ईश्वरी फॅब्रिक लॉन्च केलं होतं, पण आता तो संपूर्ण बिझनेस त्या ईश्वरीच्या नावावर करतोय, सगळं घरदार तिच्या नावावर करतोय, आणि लवकरच तो दिवस येईल की ती ईश्वरी आपल्याला घराबाहेर काढेल. अंजली म्हणते, काय बोलतेस तू, मला तर काही कळतच नाहीये. तर वल्लरी सांगते, अगं तो अर्णव आहे ना, त्या ईश्वरीसाठी हॉलिडे होम बांधतोय, फार्म हाऊस बांधतोय. अंजलीला मोठा धक्काच बसतो. अंजली म्हणते, चिंटू असं कसं करू शकतो? चिंटूने मला काहीच सांगितलेलं नाहीये. वल्लरी म्हणते, जेव्हापासून त्याचं त्या ईश्वरीशी लग्न झालंय, तो आपल्याला कोठे काय विचारतो? तो आता आपला भाऊ नाहीये, भाचा नाहीये, तो फक्त त्या ईश्वरीचा नवरा आहे. सगळ्या त्या ईश्वरीला विचारून करतो, तिच्या म्हणण्यानुसार करतो, आणि लवकरच तो दिवस येईल जेव्हा आपण या घराबाहेर असू. अंजली खूप चिडते आणि म्हणते, अर्णव हे खूप चुकीचं करतोय, एवढा खर्च फक्त त्या ईश्वरीसाठी, त्याचं काय चाललंय ना, मला कळतच नाहीये. मामी ही अंजलीला आणखीन भडकून देते. त्यामुळे मी तुला सांगत होते, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे, बिझनेस तुझ्या नावावर करून घे, पण तू माझं ऐकलं नाही. आणि आता ती ईश्वरी सगळं स्वतःच्या घशात घालतीये. एक दिवस आपल्या रस्त्यावर भीक मागायला लावेल ती, तू पाहतच राहा. अंजली खूप टेन्शनमध्ये येते. मामी तिच्या आणखीनच कान भरून देते. अंजली, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तूच काहीतरी करू शकते, कारण अर्णव फक्त तुझा ऐकतो. नाहीतर एक दिवस ईश्वरी सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेईल, आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. अंजली सुद्धा याचा विचार करते. आणि इकडे आकाश ईश्वरीला घेऊन खाली येतो. ईश्वरी विचारते, काय भाऊजी? तर आकाश तिला सोफ्यावर बसवतो. तेवढ्यात मामा, अर्णव सगळे येतात आणि विचारतात, काय झालं? तर आकाशने ईश्वरीसाठी एक खूप सुंदर गेट वेल सूनचं कार्ड आणलेलं असतं. हे पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो. मामा, अर्णव सगळेच खुश होतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ईश्वरी आणि अर्णवचा अबोला, आणि नंतर या दोघांचं भांडण पाहायला खूप भारी वाटलं. हे असं पहिलं जोडपं असेल ज्यांचं भांडणसुद्धा खूप क्यूट असतं, प्रेक्षकांना पाहायला मजा येते. पण अर्णवने ईश्वरीसाठी हॉलिडे होम बांधायचं ठरवलं. खरं सांगायचं तर तो काय ईश्वरीसाठी बांधत नाहीये, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी बांधतोय. पण वल्लरीचं ते कामच आहे, जाऊन अंजलीचं कान भरणं. तिने तेच केलं आणि अंजली चिडली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, शिर्के अंजलीजवळ बिल पास करायला येईल, आणि या बिलांमध्ये पुन्हा एकदा ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं असतील. अंजली शिर्केला जाब विचारणार, ही बिलं यामध्ये काय करताय? शिर्के म्हणेल, मला काही आयडिया नाहीये. आणि मग अंजली संपूर्ण घरादाराला गोळा करेल आणि अर्णव आणि ईश्वरीला जाब विचारणार, ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं आपण का भरतोय? एकतर ते क्लाउड किचन ईश्वरी चालवत नाही, तिची बहीण चालवते, त्यामुळे मी ही बिलं पास करणार नाहीये, असं म्हणून अंजली चक्क ही बिलं फाडणार आणि ईश्वरीच्या तोंडावर फेकून मारणार. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसेल. अर्णवला अंजलीचा खूप राग येईल. एकतर अर्णवने अंजलीकडे ही पॉवर दिली आहे की सगळी बिलं तूच पास कर. मग अर्णव तिच्याकडून ही पॉवर काढून घेणार का, की अंजली पुन्हा एकदा सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, असं म्हणून त्याच्या मागे लागणार. हे पाहायला खूप मजा येणार आहे. पण आता पुन्हा एकदा या भावा बहिणीमधील भांडणं वाढतील यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेतील नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.